ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण देशामध्ये उत्साहाची आनंदाची लाट उसळलेली। भारतीय सैन्याचा पराक्रम पाहून सगळ्यांनाच अभिमान वाटला। मात्र भारतीय सैन्याच्या काही बड्या अधिकाऱ्यांची काही विधानं आपली चिंता वाढवणारी आहे। पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याची लढाऊ विमानं पाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली। सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही बाब लक्षात आली आहे। काही दिवसांपूर्वी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनीही लष्कराच्या युद्धसज्जतेवर प्रश्न उपस्थित केले होते। एकूणच नागरिकांसमोर उभं केलं जाणारं चित्र आणि सत्य परिस्थितीमध्ये फारच विरोधाभास असल्याचं दिसून येत आहे। बघूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। I think what is important is that not the jet being down, but why they were being down. Absolutely incorrect, and that is not information which I said is important. What is important is why they were down. भारतीय सैन्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचं हे विधान भारतासाठी धोक्याची घंटा आहे का? ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले। 100हून अधिक दहशतवादी मारले। पाकिस्तानी लष्करी तळ आणि 12 एअरबेस उद्ध्वस्त केले। पण या लढाईमध्ये भारतानं काय गमावलं याचा हिशोब कधीच मांडला गेला नाही। भारतीय सैन्याच्या डीजीएमओच्या बैठकीतही नुकसानाची माहिती समोर आली नाही। पाकिस्तानकडून भारताची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा करण्यात आला, मात्र या प्रश्नाचं साधं सरळ उत्तर देणं टाळलं जात आहे। General, there's still one unanswered question since the incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed an Indian jet, or in fact more than that. Can you confirm? I think what is important is that not the jet being down, but why they were being down. But a jet, at least one jet why, was downed? Yeah. Why they were. So the good part is that we are able to understand the tactical mistake which we made, remedy it, rectify it, and then implement it again after 2 days, and flew all our jets, again targeting at long range, which I said. Pakistan claims 6 Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect, and that is not information which I said is important. What is important is why they were down. That is more important for us. And what did we do after that? That's more important. 7 मेला भारतानं पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। याच दिवशी पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला। यावेळी 6 भारतीय लढाऊ विमानं पाडल्याची माहिती त्यांनी दिली। झपटना पलटना, पलटकर झपटना के मज़दाक इन शाहीनों ने चंद ही घंटों में भारतीय फौज की तोपों को ऐसा खामोश किया जिसे तारीख हमेशा याद रखेगी। दुश्मन के फौजी अड्डे, असलहे के अंबार और एयर बेसेस देखते ही देखते सब खंडरात बन गए। उनके राफेल हमारे शाहीनों के निशाने पर आए और अल्लाह के फजल से फेल हो गए। हमारी ये कार्रवाई उस बोसीदा नजरिए के खिलाफ थी जो इंसान दुश्मनी, जारहियत, मजहबी जनून और तासुब पर कायम है। ये हमारी गैरत और असूलों की फतह है। हमने दुश्मन के साथ वही किया जो एक बावकार कौम को ज़ेब देता है। ये अफवाज पाकिस्तान की कामयाबी के साथ साथ पूरी पाकिस्तानी कौम की फतह है। शहबाज शरीफ यांचा हा दावा त्यावेळी चेष्टेचा विषय ठरला, पण अनिल चौहान यांच्या वक्तव्यानंतर आता चिंता वाढली आहे।
युद्ध नीतीमध्ये असं म्हटलं जातं की ऑल ऑपरेशनल प्लॅन्स फेल विथ द फर्स्ट कॉन्टॅक्ट ऑफ एनिमी. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा काही अंशी आपली काही विमानं क्षतिग्रस्त झाली, पण मुळातच एकूणच युद्ध परिस्थितीचा अभ्यास करून त्याचबरोबर दुश्मनानं केलेली कारवाई लक्षात घेऊन आपण काही टॅक्टिकल मॅन्युव्हरिंग केलं, म्हणजेच परिस्थितीजन्य बदल आपण त्या ठिकाणी केले आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा पाकिस्तानवर आपण तुटून पडलो आणि त्याच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरचे सर्व मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह अत्यंत सटीक पद्धतीनं आपण हासिल केले. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून 9 महत्वाची टेररिस्ट हाईडआउट्स बस्ट करणं, त्यामध्ये शेकडो ऍक्टिव्ह टेररिस्ट त्याचबरोबर इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनची मुख्यालय उद्ध्वस्त करणं, हे अत्यंत महत्वाचं मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल केलं होतं. आणि या सगळ्या संघर्षामध्ये काही अंशी भारताची काही विमानं क्षतिग्रस्त त्या ठिकाणी झाली होती. मुळातच कुठल्याही युद्धामध्ये दोन्ही बाजूंचं नुकसान त्या ठिकाणी होतच असतं आणि मुळातच युद्ध हा काही क्रिकेट मॅच नाही की प्रत्येक चेंडूवर षटकार त्या ठिकाणी मारलाच पाहिजे. म्हणून युद्धामध्ये काही अंशी भारताचं सुद्धा नुकसान होणं हे अपेक्षितच होतं आणि तशा प्रकारची हिंट वेळोवेळी भारताचे DGAO यांनी पत्रकार परिषदेमधून सुद्धा त्या ठिकाणी दिली होती. अनिल चौहान यांच्या आधी आणखी एका अधिकाऱ्यानं असाच धक्का दिला. ऑपरेशन सिंदूरमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरितप्रीत सिंग यांनी एक खळबळजनक विधान करून भारतीय वायुसेनेच्या युद्ध सज्जतेविषयी प्रश्न उपस्थित केले. Timelines is a big issue. That is where that Vachan part comes in. So once a timeline is given, not a single project that I can think of has been completed on time. So this is something where we have to look at. Why should we promise something which cannot be achieved? While signing the contract itself, some of the times we are sure that it is not going to come up. But we just sign the contract. उसके बाद देखेंगे क्या करना. Obviously then the process gets vitiated. अनिल चौहान आणि अमरप्रीत सिंग या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे डोळे खाडकन उघडले. फक्त सैन्याच्या शौर्याचे गोडवे गाणं पुरेसं नाही, त्या सैनिकांच्या हातात शस्त्रही देणं तितकंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.